हॅलो नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं स्टेप बाय स्टेप एकदम मेकअप कसा करायचा हे दाखवणार आहे। तसंच इथं मेकअप करतेवेळी सर्वात आधी कोणता प्रोडक्ट वापरायचा हे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी इथं सर्वात आधी सेटिंग स्प्रे मारून घेतलेला आहे फेसवरती। त्यानंतर मी इथं सीरम अप्लाय केलेला आहे। तुम्ही इथं कोणतंही सीरम वापरू शकता। तुम्ही इथं गार्नियर सी सीरम किंवा कोणतंही तुमच्याकडे जर सीरम अवेलेबल असेल ते इथं तुम्ही अप्लाय करून घ्यायचं आहे। सीरममुळे तुमची जी स्किन आहे ती नॅचरली ग्लो करते। त्यानंतर मी इथं मॉइश्चरायझर अप्लाय करून घेत आहे। मी इथं पॉन्डचं लाईट वेट जेल जे मॉइश्चरायझर आहे ते इथं अप्लाय करून घेतलेलं आहे। तुम्हाला इथं एकदम परफेक्ट असा बेस हवा असेल तर तुम्ही इथं कोणतीही जी स्टेप आहे ती इथं स्किप करून चालत नाही। तर इथं तुम्ही सगळेच जे प्रोडक्ट आहेत ते इथं वन बाय वन तुम्हाला अप्लाय करायचंच आहे। त्यानंतर मी इथं सनस्क्रीन सुद्धा अप्लाय करून घेतलेला आहे। नेक्स्ट आहे मी इथं प्रायमर अप्लाय केलेला आहे। प्रायमर सुद्धा तुम्हाला डेफिनेटली अप्लाय करायचंच आहे, कारण की तुमचे जे ओपन पोर्स आहेत ते आधी तुम्हाला इथं क्लोज करायचं आहे। त्यामुळे तुम्ही इथं प्रायमर अप्लाय करायचं आहे। जिथं जिथं तुम्हाला ओपन पोर्स आहेत तिथं प्रायमर अप्लाय करायचं आहे। मी इथं तुम्हाला दाखवत आहे, मी इथं कोणतंही फिल्टर वापरलेलं नाही आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये वापरत सुद्धा नाही। जे रिअल आहे तेच इथं मी दाखवते। प्रायमरमुळे तुमचा जो मेकअपचा बेस आहे तो सुद्धा इथं ब्लेंड होतो व्यवस्थित। त्यामुळे तुम्ही ही जी स्टेप आहे ती इथं स्किप करू नका। त्यानंतर मी इथं कन्सीलर अप्लाय केलेला आहे। मी इथं मेबलिन फिटमीचं कन्सीलर वापरलेलं आहे। हा जो कन्सीलर आहे तो सुद्धा इथं बेस्ट कन्सीलर आहे, पण ह्याचे ब्रश आहे तो इथं खराब झालेला आहे। त्यामुळे मी इथं कन्सीलर ब्रशने हा जो कन्सीलर आहे तो इथं अप्लाय करून घेत आहे। डोळ्यांच्या खाली तसंच जिथं जिथं तुम्हाला पिंपलचे डार्क्स आहेत किंवा इथं डार्क सर्कल्स आहेत तिथं तिथं तुम्ही हा जो कन्सीलर आहे तो अप्लाय करायचा आहे। कन्सीलर आहे तो इथं व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर तुम्ही इथं फाउंडेशन अप्लाय करायचं आहे। मी इथं मेबलिन फिटमीचं फाउंडेशन वापरलेलं आहे। हा जो फाउंडेशन आहे तो एकदम डेली यूजसाठी सुद्धा चांगला आहे आणि फुल कव्हरेज फाउंडेशन सुद्धा आहे। मी इथं डॉट डॉट करून संपूर्ण चेहऱ्यावरती जो फाउंडेशन आहे तो इथं लावून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथं ओल्या ब्युटी ब्लेंडरने जो फाउंडेशन आहे तो इथं ब्लेंड करून घेतलेला आहे। इथं मी ब्युटी ब्लेंडर जो आहे तो कशा प्रकारे यूज करायचा ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर असा तुम्ही ड्राय ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि तुम्ही इथं पाण्यामध्ये त्याला बुडवून इथं पिळून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही एका कापडामध्ये घालून तुम्ही अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता ब्युटी ब्लेंडर, कारण की खूप जास्त तुम्ही ह्या ब्लेंडरमध्ये पाणी ठेवला तर तुमचा जो प्रोडक्ट आहे तो सुद्धा व्यवस्थित ब्लेंड होत नाही आणि तुम्ही कमी असं पाणी ठेवला तरी सुद्धा इथं व्यवस्थित ब्लेंड होत नाही। म्हणून तुम्ही अशा प्रकारे यूज करून पहा, नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल। त्यानंतर तुम्ही जो फाउंडेशन आहे तो व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आहे। तुम्हाला इथं वेळ लागला तरी सुद्धा चालेल, पण तुमचा जो फाउंडेशन आहे तो व्यवस्थित ब्लेंड करायचा। त्यानंतर तुम्ही इथं लूज पावडर वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर कॉम्पॅक्ट पावडर असेल ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। मी इथं लूज पावडर अप्लाय केलेला आहे, कारण की माझा जो फेस आहे तो एकदम ऑइली फेस आहे, त्यामुळे मी इथं लूज पावडर अप्लाय केलेला आहे। मी इथं पावडर आहे ती आधीच मी इथं खूप असं लावलेलं असं तुम्हाला वाटत असेल, पण माझी ऑइली स्किन असल्यामुळे मी इथं पावडरचा वापर खूप जास्त करते। त्यानंतर मी जी एक्स्ट्राची पावडर आहे ती सुद्धा मी इथं ब्रशच्या सहाय्याने मी रिमूव्ह करून घेत आहे। अशा प्रकारे माझा जो बेस मेकअप आहे तो इथं तयार झालेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या सबस्क्राइब आणि लाईक्समुळेच मी इथं मोटिवेट होत असते अशाच व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि तुमच्याबरोबर मी यूजफुल टिप्स सुद्धा इथं शेअर करत असते। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, कारण की हा जो चॅनल आहे तो मी इथं आपल्या मराठी माणसासाठीच बनवलेला आहे।